हाय हॅलो नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा प्रियंका रेसिपी आणि व्लॉगमध्ये. तर चला, सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हा व्हिडिओ येत आहे तुम्हाला गुढीपाडव्याचा. तर भरपूर दिवस झाले आहे आणि व्हिडिओ काय आलेली नाही आहे. तर चला, हा पाडव्याच्या दिवशीचा मी व्हिडिओ घेतलेला होता, तोच आज तुम्हाला शेअर करत आहेत. तर चला, छान अशी गुढीपाडवाचा दिवस होता आणि छान मी गुढीसुद्धा छान तयार करून घेतली होती आणि गुढी लावून घेतली होती. आणि दादा तर काय घरीच नव्हतेच. तर चला, तर आम्हीच मायलिकीने गुढी उभारली होती. तर गुढी छान अशी तयार केली होती. गुढीला छान पिवळं वस्त्र आणि लिंबाचा पाला आणि कर्दळ, गाठी, कडी आणि आंब्याचा डबळा लावून छान त्याच्यावर कळस हे करून छान गुढी उभारून घेतली होती. त्यानंतर छान साडी छान वेअर केली होती आणि अशा पद्धतीने मी छान अशी आता वरच्या रोमवर गुढी आम्ही दाराच्या वरती गच्चीवर उभारली होती. तर चला, आता छान अशी मी गुढीची पूजा करून घेतली. त्यानंतर गुढी छान अशी लावून घेतली आणि छान हळदी कुंकू लावून घेतलं. अगरबत्तीने छान अशी पूजा करून घेतली. आरती वगैरे करून घेतली होती. नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. हा 3.5 मुहूर्तापैकी हा पहिला मुहूर्त आहे गुढीपाडव्याचा. आणि गुढीपाडव्याच्याच दिवशी खूप जण वाहन आणि सोनं चांदी भरपूर काही तर खरेदी करतच असतात. तर चला, ज्याच्या त्याच्या पद्धतीने जे ते काहीतरी खरेदी करत असतात आणि खूप शुभ असतं या दिवशी. काही बी खरेदी केल्यानंतर जरी आपण काही मोठी वस्तू जरी खरेदी करू शकत नाही, पण छोटी का होईना छोटीसुद्धा वस्तू आपण या शुभ मुहूर्तावर खरेदी करू शकतो. तर चला, छान अशी गुढीची पूजा वगैरे मी करून घेतली. त्यानंतर छान फोटोशूट्स वगैरे थोडेसे करून घेतले. तर गुढी छान उभारून घेतली. खाली रांगोळी छान मुलीने काढली होती आणि गुढीला ही छान साडी अशी शोभून दिसत होती. खूप सुंदर वातावरण वाटत होतं. तर चला, सणवार म्हणलं तर आपल्याला हे साजरी केलीच पाहिजे. आणि चला, आता गुढीपाडवा म्हणजे तर नवीन वर्षाची आपली सुरुवात असते. तर चला, तुम्हाला देखील छान अशा गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. आणि आता पूजा करून मी खाली गेली होती. त्यानंतर छोटी मुलगी पुन्हा वरती आली आणि छान गुढी समोर छान रांगोळी काढत बसली. तर बघा, आणि मुलगा तिचा छान व्हिडिओ घेत आहे. तर बघा, तिने खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे गुढीपाशी. तर चला, नंतर स्वयंपाकाची तयारी करायची होती. तर छान आज गुढीपाडव्यानिमित्त मी पुरी भाजी आणि श्रीखंड याचा बेत केला होता. तर चला, स्वयंपाक वगैरे झाला होता. गुढीला नैवेद्य वगैरे सुद्धा मी दाखवून दिलं आणि गुढी सोडून खाली आणली होती. तर इथे स्वयंपाक मला दाखवते. छान अशी बटाट्याची चटणी केली होती, भात केला होता आणि वरण केलं होतं. श्रीखंड तर आयतच आणलेलं होतं. आणि बघा, स्वयंपाक करूनही खूप असं हे झालं होतं, दमल्यावानी झालेलं होतं. आणि बघा, आता मुलीने छान अशा मला पुऱ्या करून दिल्या होत्या आणि छान पुऱ्या अशा मला आता गरमच तळून घ्यायच्या होत्या. तर पुरी एकदम अशी करून ठेवली की ती मुलांना काही आवडत नाहीत. त्यांना तर छान अशा गरमच पुऱ्या लागत असतात. तर मी नैवेद्यपुरत्या 2-4 पुऱ्या पहिल्या तळून घेतल्या. छान गुढीला नैवेद्य वगैरे दाखवून आले आणि नंतर छान अशा गरम पुऱ्या केल्या आणि आता मुलांना जेवायला देत आहे. तर चला, आता सर्व मुलांना मी जेवायला वगैरे दिले. त्यांना ताट तयार करते. तर छान असा थोडासा स्वयंपाक केला होता. आणि बघा, पुरी, बटाट्याची चटणी, श्रीखंड, वरण भात आणि कुरडई.
तर ते काय तुम्हाला त्याचं काही शूट चाललेलं नाही आहे. नंतर सगळ्यांची जेवण वगैरे झाली होती, माझी देखील जेवण वगैरे झाली होती. त्यानंतर थोडासा आराम केला होता आणि आराम झाल्यानंतर आपले नेहमीचं जे रुटीन तर असतं संध्याकाळचं, पुन्हा घराची साफसफाई, देवपूजा आणि कपडे वगैरे वाळवणाचे जे असतात त्याचे सुद्धा घड्या घालून ठेवायचे होत्या. तर सर्व घड्या ते मी कपडे वरून काढून आणली होती. त्यानंतर छान अशी घराची पूर्ण साफसफाई क्लिनिंग करून घेतली. तर संध्याकाळची वेळ होती, 7 छान वाजले होते आणि छान देवाची सुद्धा पूजा केली होती. बघू शकता देवघर सुद्धा मी छान असं स्वच्छ केलेलं होतं. आणि गुढी बघा, गुढी आपली छान खाली आणली होती आणि देवापाशी ठेवली होती. त्यानंतर छान असे फ्रेश झाले, तोंडात पाय धुतले, देवपूजा वगैरे केली. आणि बघा इथे मुलांची छान अशी मस्ती प्रॅक्टिस चालू आहे. आणि चला, आजचा असा होता हा गुढीपाडव्याचा सण. तर छोटासा विलंब होता. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करू शकता, शेअर करू शकता आणि सबस्क्राईब जरूर करू शकता. तर छान अशी पूजा वगैरे झाली होती. तर आणि बघा आता त्यानंतर खूप सारे भांड्याचा सुद्धा पसारा पडलेला होता, तो देखील मी घासून घेतला. अशा पद्धतीने पुन्हा जो दुपारचा स्वयंपाक होता तोच रात्री खाल्ला आणि छान असं पूर्ण क्लिनिंग करून घेतलं होतं. आणि संध्याकाळची सुद्धा जेवण वगैरे झालेली होती. बघा आमच्याकडं 8-8:30ला पाणी येतं नळाला. बघा पाणी सुद्धा नळाला आलेलं होतं. आणि पूर्ण आता स्वयंपाकाची सगळी क्लिनिंग केली. त्यानंतर वरती लाईट ट्यूब गेलेली होती, तर छोटाच बल्ब तिथे लावलेला होता. चला तर सर्व कामं आवरलेली आहेत आणि आता हा व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा.